हर हर महादेव मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल चिका अनफिल्टर मध्ये। जर तुम्ही सुद्धा महादेवाच्या दर्शनासाठी सोमनाथला येण्याचं प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ बघत आहात। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सोमनाथला कसं पोहोचायचं, राहण्यासाठी हॉटेल किंवा धर्मशाळा कुठे घ्यायची, दर्शन घेण्यासाठीची योग्य पद्धत, इथे आपण कुठे कुठे फिरू शकतो, खाण्यासाठी काय सोय आहे आणि शेवटी पाहणार आहोत पूर्ण यात्रेचं बजेट। म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। तर महादेवाचं नाव घेऊन करूया सुरुवात या पवित्र यात्रेची आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। तर मित्रांनो, सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते। हे गुजरातच्या सौराष्ट्र भागात अरबी समुद्राच्या किनारी स्थित आहे। शास्त्रानुसार भगवान चंद्रदेवांनी इथे ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती। तसंच अशी मान्यता आहे की श्रीकृष्णांनी देखील याच पवित्र भूमीत आपला देह त्याग केला होता, म्हणून हे स्थान प्रत्येक शिवभक्तासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते। चला तर आपण सुरुवात करूया आणि बघूया इथे कसे यायचे। सोमनाथला येण्यासाठी सगळ्यात चांगलं आणि कनेक्टेड स्टेशन म्हणजे वेरावळ रेल्वे स्टेशन। तुम्ही राजकोट किंवा अहमदाबादला आल्यानंतर तिथून बस किंवा ट्रेनच्या माध्यमातून देखील वेरावळ रेल्वे स्टेशन पर्यंत येऊ शकता। वेरावळ रेल्वे स्टेशन पासून सोमनाथ मंदिर हे 8 किलोमीटर अंतरावर आहे। स्टेशनच्या बाहेरून तुम्हाला ऑटो आणि बसेस सहज मिळून जातात। जर तुम्ही शेअरिंग ऑटोने जात असाल तर 30 रुपये प्रति व्यक्ती तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता आणि रिझर्व ऑटो घेतलात तर 150 ते 200 रुपये पर्यंतचा खर्च येतो आणि जर तुम्ही बजेटमध्ये जायचं ठरवलं तर 15 रुपये पर पर्सन बसने सुद्धा तुम्ही सोमनाथला पोहोचू शकतात। आता जर तुम्ही फ्लाईटने येण्याचा विचार करत असाल तर जवळचं एअरपोर्ट म्हणजे राजकोट एअरपोर्ट। राजकोट ते सोमनाथचं अंतर जवळपास 220 किलोमीटर आहे आणि तेथून आपण बस किंवा ट्रेननी सोमनाथला आरामशीर येऊ शकतो। तर आता आपण सोमनाथला आलो आहोत। आता बघूया इथे राहण्याची सोय कुठे आहे। याच्या आजूबाजूला तुम्हाला बरेच हॉटेल्स आणि रूम्स मिळून जातात। हॉटेल्स आणि रूमची स्टार्टिंग सुमारे 500 रुपयांपासून चालू होते आणि 1000 ते 1500 रुपयांच्या बजेटमध्ये तुम्हाला चांगले एसी रूम सुद्धा मिळून जातात। तसेच मंदिरापासून जवळपास 100 मीटरच्या अंतरावर यात्रिकांसाठी काही धर्मशाळा आणि अतिथी भवन देखील आहेत, जसे की लीलावती अतिथी भवन आणि माहेश्वरी अतिथी भवन। इथे सुद्धा तुम्ही राहण्यासाठी बुकिंग करू शकता। याची स्टार्टिंग साधारण 1000 रुपयांपासून असू शकते। पण माझा सल्ला आहे की जर तुम्ही धर्मशाळेमध्ये राहण्याचा विचार करत असाल तर बुकिंग आधीच करून घ्या, कारण ऑफलाईन बुकिंग मिळणं कधी कधी कठीण असतं आणि गर्दीच्या वेळी ऑनलाईन सुद्धा लवकर फुल होतात। ट्रस्टच्या अकोमोडेशन साठी ऑफिशियल वेबसाईटवरनं बुकिंग करणे चांगले, जी मी आता साईट मेन्शन केली आहे। आम्ही राहण्यासाठी हॉटेल होम बुक केलं होतं, कमी बजेटमध्ये सुद्धा इथे खूप चांगली सोय झाली। तुम्हाला त्याची डिटेल्स हवे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर आता आपण बघूया सोमनाथ मंदिरात दर्शन कसं घ्यायचं। व्हिडिओ मध्ये मूर्ती पाहत आहात ती मंदिराचे प्रवेशद्वार आहे। इथून एंट्री करून तुम्ही दर्शनासाठी पुढे जाऊ शकता आणि आत जाण्यासाठी तुम्ही मोबाईल, कॅमेरा, बॅग आणि इतर वस्तू जमा कराव्या लागतात, कारण गोष्टी मंदिरात अलाउड नाहीयेत। त्यानंतर पुढे जाऊन चप्पल सुद्धा सबमिट करायला लागतात। ही पूर्ण व्यवस्था फ्री आहे आणि सुरक्षित सुद्धा आहे। त्यानंतर लाईन मध्ये लागून आपण सोमनाथ महादेवाचं सुंदर दर्शन घेऊ शकतो। मित्रांनो, सोमनाथ मंदिराचा इतिहास खूप रंजक आहे। पौराणिक कथेनुसार चंद्रदेवाची दक्ष प्रजापतीच्या 27 मुलींशी लग्न केले होते, पण त्यांना फक्त रोहिणीवर जास्त प्रेम होते, त्यामुळे बाकीच्या पत्नींना दुर्लक्षित वाटू लागले। त्यांनी ही गोष्ट दक्ष देवांना सांगितली, पण चंद्रदेवांनी त्यांचे काही ऐकले नाही। त्यामुळे दक्ष देवांनी चंद्रदेवांना क्षयाचा शाप दिला, त्यामुळे ते कुरूप झाले। मग चंद्रदेवांनी भगवान शिवाची आराधना केली आणि कठोर तपस्या केली। भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी शापातून मुक्त केले, म्हणून या ठिकाणी सोमनाथ महादेव म्हणून ओळखले जाते। आता जे भव्य मंदिर तुम्ही पाहत आहात त्यांनी पुनर्निर्माण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून करण्यात आला। मंदिराचा दक्षिण भाग एक स्तंभ आहे, त्याला बाणस्तंभ म्हणतात। या स्तंभाच्या दिशेला पाहिले तर सोमनाथ पासून दक्षिण दिशेला थेट समुद्र आहे आणि मध्ये कोणताही भूभाग आपल्याला दिसत नाही असे सांगितले देखील जाते। रात्री मंदिरावर खूप सुंदर लाइटिंग केले जाते, तर तसंच संध्याकाळी 7:30 वाजता लाईट अँड साऊंड शो असतो। त्याचे तिकीट साधारण 50 रुपये प्रति व्यक्ती आहे। आता मंदिरातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला जवळच जुने सोमनाथ मंदिर
पाहायला मिळेल. या मंदिराचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी केले. अनेक भक्तांच्या मते हे जुने मंदिर सुद्धा खूप पवित्र आहे. तसंच मंदिराच्या समोर सोमनाथचे निशुल्क प्रसादालय आहे. इथे सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत निशुल्क जेवणाची व्यवस्था असते. तसंच संध्याकाळी देखील हा प्रसाद उपलब्ध असतो. तर आता आपण बघूया की सोमनाथ मध्ये अजून कुठे कुठे फिरायला जाता येईल. मित्रांनो, येथे काही ठिकाणी 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही ऑटो बुक करू शकता. ऑटोवाले साधारण 400 ते 500 रुपये घेतात आणि 2 ते 3 तासांमध्ये जवळपास 8 ते 10 ठिकाणे फिरून आणतात. याशिवाय येथे बस सेवाही उपलब्ध आहे, ज्यामध्ये 4 ते 5 प्रमुख ठिकाणे दाखवली जातात आणि त्यासाठी साधारण 120 रुपये चार्ज घेतला जातो. नंतर सर्वात पहिले ठिकाण आपण जाऊया भालका तीर्थ येथे. हे ठिकाण सोमनाथ मंदिरापासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर आहे. येथे सुंदर मंदिर आहे. तुम्ही मंदिरात प्रवेश करून दर्शन घेऊ शकता. अशी मान्यता आहे की भगवान श्रीकृष्ण येथे विश्रांती घेत असताना जरा नावाच्या भिलाने हरण समजून बाण सोडला. तो बाण भगवान श्रीकृष्णाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला लागला. तेव्हा त्या भिलाला समजले की हे तर भगवान श्रीकृष्ण आहेत. तेव्हा त्यांनी त्याची क्षमा मागितली. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला सांगितले की हे सर्व नियतीनुसार घडले आहे. याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केला होता. यानंतर आपण जाऊया बाणगंगा येथे समुद्राच्या किनाऱ्यावर 2 शिवलिंग स्थापन आहेत. समुद्राच्या लाटा सतत या शिवलिंगावर जलाभिषेक करत असतात. जेव्हा पाण्याची पातळी कमी असते तेव्हा तुम्हाला पूर्ण शिवलिंगाचे दर्शन घेता येते. खरंच हे दृश्य पाहण्यासारखे आहे. याच ठिकाणापासून थोड्या अंतरावर भीळभंजन महादेव देखील आहे. मित्रांनो, या मंदिराच्या आत मोबाईल आणि कॅमेरा वापरण्यास परवानगी नाही. तुम्ही मंदिरात जाऊन महादेवाचे सुंदर दर्शन घेऊ शकता. ही सर्व ठिकाणे पाहिल्यानंतर आपण ह्या त्रिवेणी संगम इथे येऊया. हे ठिकाण सोमनाथ मंदिरापासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मित्रांनो, हे ठिकाण खूपच पवित्र आणि अलौकिक आहे. येथे कपिला, हिरण आणि सरस्वती या नद्यांचा संगम होतो आणि पुढे त्या समुद्राला मिळतात. असे मानले जाते की येथे स्नान केल्याने अनेक पापांपासून मुक्ती मिळते. तुम्ही येथे काही वेळ बसू शकता, शांत आणि सुंदर क्षण अनुभवू शकता आणि सुंदर सुंदर फोटो देखील काढू शकता. त्रिवेणी संगम महासंगमाच्या गेट समोरच कामनाथ महादेव आणि शारदा पीठ मंदिर आहे. येथे तुम्ही अनेक देवी देवतांचे दर्शन घेऊ शकता. तसेच सर्व इच्छा पूर्ण करणारे कामनाथ महादेवाचे दर्शन नक्की घ्या. हे मंदिर सुंदर आहे, त्यामुळे तुमच्या यादीमध्ये हे मंदिर नक्की समाविष्ट करा. येथून जवळच सूर्य मंदिर आणि हिंगलाज माता मंदिर आहे. सूर्य मंदिर हे त्याच्या सुंदर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. हिंगलाज माता मंदिर एका गुफेमध्ये आहे. तुम्ही गुफेत जाऊन माता राणीचे दर्शन घेऊ शकता. याशिवाय जवळच गीता मंदिर देखील आहे. आपण आता परत सोमनाथ मंदिराच्या बाजूला येऊन आणि जाऊया राम मंदिरात. हे मंदिर अतिशय भव्य सुंदर पद्धतीने बांधले आहे. या मंदिरात भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि भक्त हनुमान विराजित आहेत. येथे गणपतीच्या शेकडो वेगवेगळ्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच येथे रजिस्टर मध्ये राम राम लिहून आपली यात्रा सफल करण्याची देखील प्रथा येथे आहे. यानंतर आपण जाऊया लक्ष्मीनारायण मंदिरात. हे एक प्राचीन मंदिर आहे. येथे भगवान श्रीमन नारायण आणि माता लक्ष्मी यांचे सुंदर दर्शन घेता येते. या मंदिराची शैली खूप खास आहे. दक्षिण भारतातील मंदिरांसारखी वास्तुकला पाहायला मिळते. आता आपण जाऊया सोमनाथ बीच येथे प्रवेशासाठी फक्त 5 रुपये तिकीट आहे. जर तुम्ही सायकलिंग करायचं असेल तर 10 रुपये देऊन सायकलिंग तिकीट घेऊ शकता. येथे हनुमानांची एक विशिष्ट मूर्ती आहे. असे वाटते की हनुमानजी समुद्रात सांगत आहेत की तुझ्या मर्यादित राहा, मी येथे सर्वांच्या रक्षणासाठी उभा आहे. हा बीच खूप सुंदर आहे. येथे तुम्ही शांत वेळ घालवू शकता. अनेक लोक येथे घोडेस्वारी आणि उंटस्वारीचा आनंद घेतात. तुम्ही येथे सुंदर फोटोशूट देखील करू शकता. समुद्र किनाऱ्यावर फिरताना सोमनाथ मंदिराचे सुंदर दृश्य तुम्हाला दिसते. संध्याकाळच्या वेळी येथे सूर्यास्ताचे दर्शन खूपच सुंदर होते. अनेक लोक येथे बसून सूर्यास्त पाहतात, क्षण अनुभवतात. मित्रांनो, हे खूप सुंदर ठिकाण आहे. येथे फिरल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल. बीच संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुला असतो. सोमनाथ दर्शनानंतर बरेच लोक पुढे द्वारका यात्रा देखील करतात. याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता जाणून घेऊया इथे येण्यासाठी सर्वात चांगला वेळ कोणता. मित्रांनो, नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ सोमनाथला भेट देण्यासाठी उत्तम मानला जातो. तसेच श्रावण महिन्यात येथे खूप गर्दी असते. जर तुम्ही सकाळी लवकर आलात
तर 1 दिवसात दर्शन आणि फिरणे पूर्ण करता येते. जर तुम्ही आरामात फिरायचे असेल तर 1-2 दिवस 1 रात्रीचा प्लॅन पुरेसा आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बजेट. जर तुम्ही 2 जण असाल आणि 2 दिवस 1 रात्रीचा प्लॅन करत असाल तर 3000 ते 3500 रुपये प्लस ट्रेन तिकीट इतक्या बजेटमध्ये ही पवित्र यात्रा आरामात पूर्ण होते. मित्रांनो, सोमनाथ यात्रेसंबंधित सगळी छोटी मोठी माहिती देण्याचा मी खूप प्रयत्न केला आहे. तरी काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की आम्हाला सपोर्ट करण्यासाठी करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा. जर अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलशी जोडले नसाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सुरू करा. तर भेटूया अशाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. तुमची यात्रा सुखकर, सुरक्षित आणि मंगलमय हो. जय हिंद, जय भारत आणि हर हर महादेव.